नमस्कार मंडळी. आज आपण आलो आहोत कात्रज सर्प उद्यानमध्ये आल्यानंतर आपल्याला हा कासव दिसू शकतो. मस्त ऊन खात बसलेला आहे आणि आपल्याकडे बघत आहे. त्यानंतर आपल्याला लगेच हा भला मोठा अजगर दिसत आहे. तो पण त्याचे तोंड तर दिसत नव्हते आणि तो झोपलेला होता मस्त असे उन्हामध्ये. त्यानंतर अजून तुम्ही एका अजगर बघू शकता मस्त असा झाडावरती. इथे कात्रज सर्प उद्यानमध्ये 60 रुपये मोठ्या व्यक्तींसाठी आणि 20 रुपये छोट्या मुलांसाठी तिकीट आहे. तर तुम्ही विजिट करू शकता. आणि त्यानंतर हा कासव तो रेस पळण्याच्या तयारीत आहे आणि आता तो पळलेला आहे. त्यामागचा पण कासव असा जोरात पळतोय. मस्तशी असा स्टार शेपमध्ये कासव आहे. त्यानंतर हा बघू शकता तुम्ही मस्त असा सरडा असा जो बसलेला आहे, झाडावरती झोपलेला आहे. त्याला ग्रीन इग्वाना असं म्हणतात. त्यानंतर धूळ नागिना असा एक आहे सापाचा प्रकार. बघू शकता तुम्ही त्यांनी त्याची स्किन कशी सोडलेली आहे झाडावरती मस्त. त्यानंतर अजून एक साप तुम्ही बघू शकता झाडावरती. मस्त असा आराम करत आहे झाडावरती तो. त्यानंतर पीट वायपर नावाचा एक साप आहे ग्रीन कलरचा. हा विषारी साप आहे एकदम, त्यामुळे त्याला काचामध्ये ठेवलेला आहे. बघू शकता तुम्ही कसा बघत आहे इकडे. त्यानंतर आपण बघू शकता उंदीर मामा आहेत सापांच्या मध्ये. कुठून आले काही माहीत नाही, पण ते मस्त फिरत होते पिंजऱ्यामध्ये. आणि बाजूला भरपूर असे साप होते, पण तो भीत नव्हता कुठल्याही सापांना. तर बघा कसा फिरतोय. आणि आता उंदीर मामा पसरलेले. तो बघा सापांजवळ जातोय, तरी साप त्यांना काही करत नाही आहे. त्यानंतर हे बघा मगर तर अशी बसली होती, वाटतच नव्हतं की जिवंत होती. मस्त ती पण ऊन खात अशी मस्त बसली होती मध्ये. त्यानंतर पुन्हा एक आपल्याला असा हा कासव दिसत आहे, मस्त पाण्यामध्ये पोहत आहे. हे बघा, तो पण बघतोय आपल्याकडे, पोज देतोय छान. अजून एक कासव, पाणी थोडं कमीच होतं. त्यानंतर हे बघा अजून साप आणि मस्त पाण्यामध्ये मासे आहेत. त्यानंतर मग अजून एक साप बघू शकता, मस्त असा बसलेला आहे तो. तेव्हा त्यानंतर पाण्यामध्ये बी तुम्ही साप बघू शकता. आणि हे आहे घोरपड. त्यांनी पण त्याच्या स्किन सोडलेली होते, पण तो यामध्ये नीट दिसत नाही आहे. तरी पण मी ट्राय केलं आहे भरपूर असा की होईल तेवढं परफेक्ट शूट करायचा. ते बघू शकता तुम्ही. हे बघा अजगर. अजून एक हे बघा, भला मोठा 5 ते 6 फुटाचा अजगर. बघू शकता हा पण मस्त बसलेला होता. त्यानंतर आपण तेथेच एक अजून आहे, पण तो वरती होता. तो काही त्याचं तोंड दिसत नव्हतं आपल्याला कुठल्या साईडला आहे म्हणून. आणि ह्यानंतर बघू शकता तुम्ही अस्वल, डिअर. हे बघा मस्त असा जातोय, तो काहीतरी खातोय. अजून एक आहे, तो पण तो मध्ये त्याच्या घरामध्ये झोपलेला होता, सो त्यामुळे तो दिसला नाही आपल्याला. आणि आपण बघा तो जातोय तिकडे. याने पण आपल्याला मस्त असे दर्शन दिलेले आहेत. त्यानंतर तुम्ही बारसिंगा बघू शकता, त्याला 12 शिंगे असे असतात. मस्त ते पण खूप दूर होते आपल्या, पण मी झूम करून शूटिंग घेतलेली आहे. तुम्ही पण एकदा विजिट करू शकता. मस्त असे लहान लेकरांसाठी तर खूपच छान आहे.
हे बघा अजून थोडेसे हरण आहेत तिकडे, बघू शकता तुम्ही. मस्त काहीतरी खातायत ते तिकडे. कातर बस स्टॉपला मित्रांनो तुम्ही कातर सर्प उद्यान असा एक स्टॉप आहे, तिथे तुम्ही उतरून रस्ता क्रॉस केल्यानंतर लगेच कातर सर्प उद्यान आहे, तर तुम्ही एकदा व्हिजिट करू शकता. त्यानंतर हा एकटाच इकडे बसलेला होता, काय विचार करत होता काय माहीत, पण ठीक आहे. त्याचे बाकीची साथी तिकडे आहेत आणि इकडे अजून नीलगाय नावाचा आहे बघा, ते नीलगाय आहेत. मस्त असे बसलेले आहेत ते पण सावलीत. आणि हे बघा इथे हरणाचे छोटे छोटेसे असे पिल्लू आहेत, जात आहेत ते तिकडे. मस्त बसलेले आहेत बघा ते. आणि एक असं एक हरणाचं पिल्लू तुम्हाला दिसत असेल छोटं बसलेलं. आणि हे बघा एलिफंट, दोन एलिफंट आहेत. तो व्यक्ती तिथे त्यांचाच व्यक्ती आहे, तो त्यांच्या घराची पाहणी करतोय, काय काय कसं आहेत. तिथलाच पर्सन आहे तो. मस्त हत्ती पण त्याच्या मागे मागे जात आहेत, काय करतोय बघतोय त्यांना. मस्त असं खूप छान वाटत होतं. बघू शकता तुम्ही असं ते भरपूर दूर होते. तिकडे बघतच नव्हते, तिकडेच बघत आहेत का केव्हाचे ते व्यक्ती जात आहेत येत आहेत, तर त्यांनाच बघत आहेत. त्यांना असं वाटत आहे की ते त्यांना काहीतरी खायला देतील. आणि त्यानंतर जंगलाचा राजा लॉयन बघा कसा मस्त बसलाय सावलीमध्ये. हा बघा मस्त त्याच्या मस्त स्वतःसाठी एक पूर्ण सेपरेट कंपार्टमेंट आहे. मस्त तो बसलाय बघा, त्याला किती मोठा स्पेस आहे फिरण्यासाठी आणि छोटेसे ॲक्टिव्हिटी करण्यासाठी पण आहे तिथे. बघू शकता तुम्ही, तो पण एकच आहे, पण तो पण खूप दूर होता. त्याला पण मी झूम करून अशी शूटिंग घेतलेली आहे. तो पण काही इकडे येत नव्हता. आणि वापस तुम्ही एक काळवीट बघू शकता. तेव्हा तिथे ते भांडणं करतायत दोघेजण, खूप भांडणं करतायत ते. केव्हापासून बघतो मी त्यांना भांडणच करत आहेत ते, काय झालं काय माहिती. आणि काळवीट तिथे खाली बसलेला आहे, बघू शकता तुम्ही. एक खूप असं त्यांना नॅचरल वातावरण आहे, त्यांनी प्रोव्हाइड करायचं ट्राय केलेलं आहे. आणि आपण असे जाऊन व्हिजिट करायला पाहिजे, तेव्हाच त्या प्राण्यांची बी सोय होते. आपण जो तिकीट परचेस करतो त्याने. तिकडे तुम्ही बघू शकता याका आहे बघा, 2 याका आहेत, ते पण खूप दूर आहे, तिकडे येत नव्हते. आणि अजून तुम्ही बघू शकता हा टायगर, तो पण दूरच फिरत होता. त्यांना आम्ही असा आवाज देत होतो, पण शेवटी त्याने आम्हाला दर्शन दिलेच. आणि तिकीटचे पूर्ण पैसे पण आमचे वसूल झाले. हा बघा, लांबून असा जास्त काही दिसत नव्हता, पण जवळ जेव्हा आला तेव्हा असा खूप मोठा असा दिसत होता, खूप असा वेट असल्यासारखा जास्त. हा बघा, एक अशी
छान असे एक जंगली प्राणी आपल्याला बघायला भेटतं. हे बघा मस्त असा फिरतोय. मस्त असा छान असा स्वच्छ. वाघाला पण एक संपूर्ण कंपार्टमेंट दिलेलं आहे त्यांनी आणि त्या कंपार्टमेंटमध्ये फक्त एकच वाघ आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता बिबट्या. पुणे शहरात त्याने ऑलरेडी खूप धुमाकूळ घातलेला आहे आणि इथे तो मस्त पिंजऱ्यामध्ये अडकून बसलेला आहे, कारण तो इथून बाहेर निघू शकत नाही. हे बघू शकता तुम्ही. पण तो काही इकडे येत नव्हता. तो पण वरती जाऊन, असा दुपारचा टाईम होता त्यामुळे सर्व प्राणी असे शांतपणे झोपलेले होते आणि आपण पण त्यांना जास्त डिस्टर्ब न करता थोडंसं बघून पुढे चाललो. एक प्राण्याचं नाव तर मी विसरलो आहे मित्रांनो, पण हा पण मस्त एक खारुताई असते का त्यामधलेच एक कुठली तरी स्पेसीज आहे. आणि तुम्ही एक मांजरचा प्रकार बघू शकता, जंगली मांजरचा. ती पण मांजर झोपली आहे दुपारचा टाईम असल्यामुळे. आणि एक मांजर बघा मस्त झोपली अशी. हे सर्व वाघ आणि त्यांच्या कॅटेगरीमध्येच येतात मित्रांनो. बघू शकता तुम्ही असं मस्त छमध्ये. तोपर्यंत